आपला उत्सव आहे ना जगात भारी। हा जगात भारी काय, या उत्सवाचं मूळ गाभा आहे तो म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा। हा गणपती बाप्पा काय म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतोय बरं का, की अगदी पुरातन जी पुण्यातली मंदिर आहेत, त्रिशुंड गणपती असू दे, कसबा गणपती असू दे, प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे। त्या प्रत्येक खास खळग्यात गणपती बाप्पा आहे। आता आपल्या घरातलं कुठलं चांगलं कार्य असू दे, पुणे शहरातील महत्वाचं कोणतं कार्य असू दे, गणपती बाप्पा आहे। कसबा गणपतीला आपण नवस करतो किंवा जाऊन अक्षदा वाहतो। आपल्या पुणे शहराचे मायबाप समजले जाणारे आपल्या मंडईतला शारदा गणपती, कष्टकऱ्यांचा बाप्पा आहे तो पण। तिथल्या प्रत्येक गाळ्यावरच्या किंवा वाटे जे विकतात अशा वाटेकरांचा सगळ्यांचा बाप्पा हा म्हणजे तो शारदा गणपती। तो पण आपला गणपती बाप्पा आला। ह्या बाप्पासाठी वेडे असणारे अनेक कार्यकर्ते, अनेक असे व्यक्ती की ज्यांनी इतिहास घडवून ठेवलाय या गणेशोत्सवाच्या मार्फत। काय तर म्हणजे छोट्या किस्सा सांगायचं तर इतिहासावरच बोलतोय आपण। तर ह्या बाप्पाची मिरवणूक काढून नव्हती दिली ब्रिटिशांनी, तर त्यासाठी 50 दिवस गणेशोत्सव केलेला आहे। त्या वेड्या कार्यकर्त्यांच्या मागं पण बाप्पा आहे बरं का। हा जो उत्सव आहे किंवा हा जो गणपती बाप्पा आहे ना, प्रत्येकाला आपलासा वाटणार आहे। म्हणजे आपली ही जी समाज व्यवस्था आहे ना, या समाज व्यवस्थेच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला दिसतोय बरं का। चांगले चांगले डॉक्टर सांगतात की जिथे विज्ञान संपतं ना तिथे अध्यात्म चालू होतं। डॉक्टर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नामांकित लेवलला काम करणारे तिथपासून समाजाने आज दुर्लक्षित केलेले जे सेक्टर आहेत ना, स्पष्टच बोलायचं झालं पुण्यातील बुधवार पेठेतल्या बायका, त्यांना धंदेवाली, यश व्यावसायिक असं म्हणतात ना, यांच्यापर्यंत पण हा गणपती बाप्पा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पोहोचलेला आहे। या सिरीज मध्ये ना तुम्ही बघाल अगदी तृतीय पंथाला पण हा गणपती बाप्पा आपलंसं वाटणार आहे। म्हणजे समाज आपण त्यांना चुकीच्या दृष्टिकोनाने बघतो, तरी पण त्यांच्या मार्फत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते आपली सेवा देतात या गणपती बाप्पाला। बऱ्याच जणांना हा पुरुष प्रधान गणेशोत्सव वाटतो, महिलांचा वेगळा, आपण हे पण बाकीचे आहेत ना आपल्या भागेत आहे। हे हा गणेशोत्सव आपल्याला शिकवतो। गणपती बाप्पाला आहे ना कलाधिपती म्हणलेले। कलाधिपती का, कारण की हा कलेचा देवता आहे। आणि खरंच आहे बरं का, अगदी कला आहे ना ती आपल्या घरापासून चालू होती। आपली आई बहीण या उत्सवाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ना, आपल्या घरात आहे ना गणपती सोबत गौरी असतात। गौरीचं ते पूजन, ते हळदी कुंकू, तो असणारा संपूर्ण थाट फराळ इथपासून ते रांगोळीपर्यंत तर पण गणपती बाप्पा आहे बरं का। त्यापासून आपल्या या उत्सवात आहे ना, या उत्सवाला एक वेगळं स्वरूप देणाऱ्या काही गोष्टी आहेत। ढोल ताशा पथक आहेत, बँड आहेत। बँड म्हणजे एक शान आहे या उत्सवाची। असे किती श्रोते आहेत की हार्डकोर आहेत। तो उत्सव जो बघायला येतात ना, ते खास बँडच ऐकायला येतात। बँड ऐकायला येतात। त्याचसोबत आहे ना हा जो पुण्याचा गणेशोत्सव आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा गणेशोत्सव आहे, यात महत्वाचा पार्ट निभावतात ते म्हणजे ढोल पथक। ढोल पथकांमधला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ध्वज। ध्वज म्हणजे काय आहे, तर ध्वज लीड करतोय म्हणजे ती पण एक कला आहे। त्या कलेमध्ये आपला गणपती बाप्पा आलेला आहे। स्वातंत्र्य चळवळीसाठी चालू झालेला हा गणेशोत्सव हा पुण्यापुरता मर्यादित नाही राहिला। पुण्यासोबत महाराष्ट्रातील, भारतातील आणि आज तर परदेशातील अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलेला आहे। तसं पुण्यासोबत एका मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव जिथे साजरा होतो ते म्हणजे आपलं मुंबई शहर। प्रत्येक शहराचा उत्सव साजरा करण्याचे पॅटर्न्स वेगवेगळे असतात। मुंबई शहरामुळे या उत्सवाला एक वेगळं ग्लॅमर आलेलं आहे। या उत्सवाला एक स्टारडम मिळवून दिलेले आहे। या गणपतीमुळे मुंबई शहराच्या जडणघडणीत अनेक वेगवेगळ्या इतिहास घडलेले। या सगळ्या गोष्टींमध्ये ना कारण आहे म्हणजे गणपती बाप्पा। मी ह्या ज्या काही सगळ्या गोष्टींचा उल्लेख झाला ना, या सगळ्या अद्भुत आणि भारी गोष्टी होत्या। या गोष्टी भारी असल्यामुळेच आम्ही कायम म्हणतो आमचा उत्सव जगात भारी।